बरं काळजी घे. ठेवते फोन. हा हा चल ठेव आता. झाली का तयारी? मम्मी साहेब अहो तुम्ही कशाला बाहेर आलात? आराम करायचा ना. सूज पण अजून नाही उतरली. राहू दे लय प्रेमाची. मी काय लुही पांगली नाही झाली. आता तुम्ही दोघं निघताय म्हणल्यावर तुम्हाला टाटा करायला ना गं. तशीच बिछाण्यावर पडून राहू का? ए नेबळेट कुठं फिरायला जाणार आहे सांग की. माहित नाही मम्मी साहेब. सांगायला काही प्रॉब्लेम आहे का तुला? आता माझी कंबर मोडली नसते मी काय तुमच्या मागं मागे येणार आहे नाही तिथं. मम्मी साहेब अहो तसं नाही. मला खरंच माहिती नाही. मी सत्याला विचारलं पण त्याने बी काय सांगितलं नाही. म्हणला सरप्राईज आहे. एकदम बरोबर बोलले वाघमारे. सरप्राईजच होतं वाघमारेंसाठी. मुद्दाम कालपर्यंत त्यांना मी सांगितलं नाही. आता सरप्राईज म्हणल्यावर कसं सांगणार? सत्या तिला नाही निदान मला तरी सांगायला पाहिजे ना. आता माझं पोरगं कुठं फिरायला जातंय कुठं नाही ही मला माहिती पाहिजे का नाही? मम्मी बर चल सांगतोच. कळू दे वाघमारेंना बी. बाबनोलीला जाणार आहे. सत्या माझ्या लेकरा कोकरा वागरा सावकाशचा. आणि बाहेरचं जास्त काही खाऊ नकच बघ. चांगलं नसतंय. काही काही लोकांना बाहेरचं खायची सवय असते ना म्हणून म्हणलं सावकाश जा. सत्या तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. आणि मंजू तुझ्या प्रेमळ सासूची एवढीही काळजी करू नकोस. तुझा सासरा आहे तिची काळजी घ्यायला. त्यामुळे तुम्ही मस्त फिरून या. काय? गुड मॉर्निंग चैतू. गुड मॉर्निंग. अगदी योग्य वेळेवर आलीस बघ तू. हा त्या बरोबर टाइमवरच येतात. माया सत्यजित मंजिरी हॅपी जर्नी. सावकाश जा आणि पोचलात की प्रभाकरला कळवा. आणि सत्या देवासारखा देवराम तो बी वनवासात गेलता का नाही? आणि तेव्हा त्यानं सीतेचं ऐकलं आणि म्हणून समजा रामायण घडलं बघ. आणि तेव्हा तू ध्यानात ठेव ह्या नेबडचं काय ऐकू नगस. आणि जाऊन लगेच फिरून वापस या. माया 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 ऐक. आता यांना उशीर होतोय जायला. यांना आपण बाहेर सोडूयात का? चल 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 उठ.